की दिपकेंनी जे झेंझेंचं आंदोलन केलं त्यांना डोक्यावर घेतलं सगळ्यांनी, बरोबर. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये ठाकरे बंधू दिसले. आता तुम्ही ठाकरेंबरोबर काम करताय, तुमच्या बाबांनी पण उद्धव साहेबांबरोबर काम केलेलं आहे, बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे, म्हणजे त्यांची एक पद्धत माहिती आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हाक दिल्यानंतर हा सगळा युवा तिथं कसा आला, म्हणजे काय अपिलिंग होतं आणि तुमच्यासाठी काय चॅलेंजिंग होतं की या सगळ्यांना तिथे बोलावून तुमचं आंदोलन यशस्वी करण्याच्या संदर्भात? नाही बघा, हे आंदोलन हे आम्ही कुठेच म्हणत नाही की कोणत्या एका पक्षाचं होतं. कारण आपण आमचे जर बॅनर जर पाहिलात तर तिरंगा मार्च एक आम्ही रविवारी जो घेणार होतो तो नंतर विजय उत्सव म्हणूनच आम्ही साजरा केला. म्हणजे शुक्रवारचं आंदोलन होतं, त्यामध्ये आम्ही सामूहिक नॅशनल अँथम गायलं. आणि त्यावेळेला आपण पाहिलात की मोठ्या प्रमाणात मग कोणत्याही पक्षाशी निगडीत तो युवा नव्हता, तो त्या ठिकाणी जमा झाला. तो का जमा झाला तर आदित्यजींनी त्याच्या अगोदर एक व्हिडिओ मेसेज दिला की आम्ही ते करतोय, आम्ही देशासाठी करतोय. आणि एक वेगळा जो विश्वास आहे मुंबईकर नागरिकाला की जिकडे ठाकरे आहेत तिकडे कोणाची भीती नाही आहे. आणि तो विश्वास हा ठाकरेंवरती आहेच ना. म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून होता, तो उद्धवजींवरती पण आहे, तो आदित्यजींवरती पण आहे. आणि जेव्हा ठाकरे हाक देतात तेव्हा हम सब सेफ आहे, ही भावना त्यांच्यामध्ये असतेच. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याला आंदोलन पाहायला मिळालं. अगदी एक उत्तम राजकारण्यांसारखं हे उत्तर होतं. म्हणजे खरंच ती जी गर्दी पाहिल्यानंतर एक प्रश्न असा आहे की एक पत्रकार म्हणून माझा एक असा प्रश्न आहे की जे दिपकेंना जमलं ते जमण्यासाठी किंवा ती वेदना विद्यार्थ्यांची समजायसाठी ठाकरेंना इतका वेळ का लागला, असं बऱ्याच लोकांनी विचारला. म्हणजे राजकीय प्रतिक्रिया पण तशा आल्या की या आंदोलनाचा ठाकरेंना फायदा करून घेत आहेत किंवा काय. पण अशा सगळ्या आरोपांना ज्यावेळेस ठाकरे तिकडे पावसात भिजत विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करतायत, शर्मिला ठाकरे तिथे बसल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की मी बघते कोण येतं या विद्यार्थ्यांना हे करायला. काय चॅलेंजिंग होतं की ज्यावेळेस इतके सगळे आरोप होत असतात त्यावेळेस ठाकरेंकडेच हे लोक येतात आणि इतक्या उशिरा ठाकरे का मैदानात उतरतात? नाही, आपण उशिरा उतरण्याबद्दल मी डिसअग्री करीन. कारण आपण डे वन पासून जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आपण या सर्वांच्या मदतीसाठी धावून जात होतो. आपण पाहिलं असाल की आदित्यजी, अमितजी हे दोघेही जेव्हा या सर्व प्रोटेस्टर्सला डिटेन केलं गेलं, चेंबूर पोलीस स्टेशनला घेऊन गेलं. माझा प्रश्न असा आहे की हे तर मान्य आहे, त्यावेळेला ते होते. ह्याच्या आधी जितके पेपरफुटी झाली आहे त्यावेळेस असं आंदोलन जमवण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, कारण मी युवा सेनेच्या चळवळीत काम केलं, तर आम्ही विविध विषयांवरती त्या वेळेला आंदोलनं केली आहेत. आपल्याला आठवत असेल 2017-18च्या दरम्यान कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट परीक्षे झाल्यानंतर हे त्वरित मिळत नव्हते आणि काही विद्यार्थी होते ज्यांना फॉरेन शिक्षणासाठी इतर युनिव्हर्सिटीजमध्ये जायचं होतं, ज्यात हे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळणं हे फारच महत्त्वाचं असतं, कारण नाहीतर त्यांचं तिथे झालेलं ॲडमिशन रिजेक्ट होतं. आणि मग यावेळेला देखील आम्ही आंदोलनं केली. आज आपण पाहाल की युवा सेनेच्या माध्यमातून आज आमच्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये मग जिकडे मग जळगावला जे विद्यापीठ असेल, कोल्हापूरला जे विद्यापीठ असेल, पुण्याला जे विद्यापीठ असेल, मुंबईचं जे विद्यापीठ असेल, इथे तर आमचे 10 सिनेट सदस्य आहेत. आणि त्या वेळेला सिनेट सभेच्या माध्यमातून हे विद्यार्थ्यांचे विषय आपण कुलगुरूंपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी कुलगुरूंनी ऐकलं नाही, आमचे निवेदन ऐकलं नाही, तर आम्हाला आंदोलन पण करावं लागतं. पण प्रत्येकच गोष्ट हे मीडियावरती कधी कधी झळकत नाही, पण त्या लेवलला, ग्रासरूट लेवलला हे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करत असतात.